तर मताच्या राजकारणामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःला अडचणीत आणू नये, सरकारनं कायद्याप्रमाणे वागावं अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तर दुसरीकडे धनगर समाज आक्रमक झालाय. आता सरकारनं जास्त वाट बघायला लावू नये अशी आक्रमक भूमिका धनगर नेते प्रकाश शेंडगेंनी घेतलेली आहे. मध्ये सरकारने आम्हाला 15 दिवसाची मुदत दिली होती. ती मुदतसुद्धा काल संपलेली आहे. काल आम्ही मुख्यमंत्री महोदयाची भेट घेतली आणि त्यांनाही त्यांच्या निर्देश आणून दिलेला आहे की आपण धनगर समाजाला JR काढण्याची जी मुदत आहे ती काल संपलेली आहे. आणि त्यामुळं हा सुधाकर शिंदे समितीचा अहवाल जरी उशीर झाला असला तरी आज त्याला मुहूर्त सापडलेला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या JR काढण्याच्या बाबतीत एक महत्त्वाचं पाऊल जे आहे ते या ठिकाणी पडलं जाणार आहे. धनगर समाजानेच आणि नेत्याने त्यांचा हा प्रश्न निकाली काढला आहे. आता एकदा कोर्टाने निर्णय दिला की त्याला कोणीही त्या ठिकाणी ओपन करू शकत नाही. चॅलेंज कोर्टात तुम्ही करू शकता नाही असं नाही, पण ओपन करू शकत नाही. आणि म्हणून आदिवासी समूहांमध्ये आम्ही असं तिथे हे करतो आहे की कोर्टाने एकदा निर्णय दिला की तो सर्वांनाच मान्य करावा लागतो. आणि जे काही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करायला निघालेले आहेत ते पूर्णपणे असणारं कायदेशीर नाही, धनगरांना फसवणारं आहे.